शिवाजी पार्कवर दरवर्षी होणाऱ्या मनसेच्या दीपोत्सवाला यंदा खास झळाळी आली। ही झळाळी होती ती ठाकरे कुटुंबाच्या मनोमिलनाची। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा दीपोत्सव आणि या दीपोत्सवाचं उद्घाटन केलं ते उद्धव ठाकरेंनी। दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ठाकरे कुटुंबाच्या मनोमिलनाचा अनोखा सोहळा अवघ्या महाराष्ट्रानं पाहिला। त्याच सोहळ्याची ही खास झलक पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी। सालाबादप्रमाणे यंदाही दीपोत्सवाच्या निमित्ताने दादरच्या शिवाजी पार्कवर लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया पाहायला मिळाली। या तेजाला झळाळी आली होती ती ठाकरे कुटुंबियांच्या मनोमिलनाची। तब्बल 20 वर्षांच्या दुराव्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंनी एकत्र येऊन शिवाजी पार्कवर दिवाळी साजरी केली। लक्षावधी दिव्यांच्या या झगमगाटात आणि आकाशातल्या फटाक्यांच्या लखलकाटात ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याचा गोडवा सगळ्यांनी अनुभवला। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे असं मातोश्रीवर राहणारं चौकोनी कुटुंब दीपोत्सवाच्या निमित्ताने संध्याकाळी शिवतीर्थवर पोहोचलं। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी खास दिवाळी फराळाचा आस्वाद त्यांनी घेतला। त्यानंतर भाऊ भाऊ आणि जाऊबाई दीपोत्सवासाठी शिवाजी पार्कवर निघाले। राज ठाकरे स्वतः ड्रायव्हिंग सीटवर होते आणि त्यांच्यासोबत कारमध्ये होते उद्धव ठाकरे। दुसऱ्या गाडीचं स्टिअरिंग हाती घेतलं आदित्य ठाकरेंनी आणि त्यांच्यासोबत बसलेले होते अमित ठाकरे। बडे मिया तो बडे मिया छोटे मिया मधला एकोपा सुद्धा या निमित्तानं दिसला। तिसऱ्या गाडीत रश्मी आणि शर्मिला ठाकरे असा जाऊबाई जोरातचा अनोखा प्रयोगही सगळ्यांनी पाहिला। दीपोत्सवाच्या उद्घाटनाच्या ठिकाणी राज ठाकरेंनी उद्धव यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। अमित ठाकरेंनी आदित्य यांचं स्वागत केलं तर शर्मिला ठाकरेंनी स्वागत केल्यानंतर जाऊबाई रश्मी वहिनींना प्रेमाने जवळही घेतलं। या सोहळ्यात काय राजकीय फटाके फुटणार याची उत्सुकता तमाम महाराष्ट्राला लागली होती। उद्घाटक उद्धव ठाकरे यांनी तोच धागा पकडून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। शिवाय जाता जाता सूचक राजकीय संदेशही दिले। उपस्थित सर्व बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा। आणि आजची दिवाळी ही वेगळी आहे, विशेष आहे आणि मला खात्री आहे की मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही। असेच सगळेजण आनंदात राहा, प्रकाशात राहा आणि सर्वांना आनंद देत राहा। परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे अशी बहुसंख्य मराठी जनांच्या मनातली भावना आहे। राज आणि उद्धव ठाकरे यांचे मामा त्यापैकीच एक। गेली अनेक वर्ष डोळ्यात प्राण आणून या क्षणाची वाट पाहणारे चंदूमामा वैद्य आणि त्यांची भगिनी राज ठाकरेंच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांनीही बंधू भेटीचा हा आगळा वेगळा सोहळा याची देही याची डोळा भरभरून पाहिला। अर्थात त्यांच्याही मनात आनंदाचे फुलबाजे तडतडू लागले। त्यांच्या डोळ्यात स्वप्नपूर्तीचा दीपोत्सव तरळताना पाहायला मिळाला। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।